वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्याने एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय। राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे राजेंद्र हगवणे चक्क मट्टावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। वैष्णवी हगवणेच्या हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबाकडून हुंड्यामध्ये घेतलेली 48 लाखांची फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। त्याचबरोबर हगवणेंकडून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलाय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। पोलीस या प्रकरणात कडक कारवाई करतील। प्रकरणाला फाटे फोडणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। हगवणे प्रकरणाबाबत अजित पवार गंभीर नाहीत असं नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत, नियमात बसत असेल तर मकोका लावण्यात येईल असं फडणवीस म्हटले। पुण्याच्या घटनेशी माझा संबंध नाही, काही जण मला विनाकारण बदनाम करतायत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेत। कसपटे कुटुंबियांना आज भेटणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होणार आहे। दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। मी लग्नाला आलो, लग्नानंतर काय झालं तर माझा काय दोष आहे? माझा दोष नसताना मला का दोषी धरताय? मी तसं करायला सांगितलं होतं का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला। कायदा सर्वश्रेष्ठ आहे, जवळचा लांबचा असा विचार मी करत नाही असं अजित पवार म्हटले। वैष्णवी आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे, अशा वृत्तीची लोकं ठेचून काढणं गरजेचं आहे असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय। बच्चू कडूंनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। शेतकरी आणि दिव्यांगांच्या निधीसाठी पैसे नसल्याचं अजित पवार म्हणतात। मात्र त्यांचा स्वतःचा पगार 55,000हून 3.5 लाखांवर गेलाय। कारण अजित पवार सर्वात गरीब माणूस आहेत तर त्यांनी 70,000 कोटींचा घोटाळा नक्की आपल्या देशात केला होता की कोणत्या दुसऱ्या देशात केला होता असा टोला देखील त्यांनी लगावलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। नागपुरातील विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार आहेत। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी तयारीचा आढावा घेतला। देशात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे। भुसावळच्या वेल्हाळा गावात पावसानं उन्हाळी कांद्याचं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं खरीप हंगामाचं नियोजन कोलमडलंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। करमाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा जेऊर आदी भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 12 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृगबहाराला मोठा फटका बसलाय। ताळचक्र बिघडल्यानं मंगरुळपीर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय। बारामती शहरात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर साई बॅरेजचा देखील दरवाजा उघडण्यात आल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साताऱ्यामध्ये पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भुईमूग तसंच टोमॅटो आणि भाजीपाला शेतातच सडून जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 99.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 167 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुणे शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। पुणे शहराला पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरीमध्ये धुवाधार पावसानं हजेरी लावली आहे। अचानक पावसाचा जोर वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत आणि काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यात पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। ऐन मे महिन्यातच नदी नाल्यांना पूर आल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करत भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर सातारा जिल्ह्यातील कराड पाटण आणि कराड ढेबेवाडी मार्गाला जोडणाऱ्या डेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली।
रायगड जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर मच्छीमार बांधवांना देखील समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे। 1 ते 22 मे या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यात 116 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। माळशिरस घाटात बोगद्याजवळील डोंगरकाठी रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं दरड कोसळून कामगारांच्या तसंच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। कुरुळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। यावेळी दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मनमाड येवल्यासह चांदवडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा पिकाला सर्वात जास्त फटका बसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यानं शिरूर तालुक्यात पेरू बागांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहरात सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। बदलत्या हवामानाचा दक्षिण रायगडमधील मच्छीमार बांधवांना फटका बसलाय। खोल समुद्रात जाऊन मासे पकडणं मुश्किल झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 17.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे मुंबई, ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरलेला असला तरी पुढील 2 दिवस शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मान्सून केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र खात्यानं दिली आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। बीडच्या लिंबा गणेश परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू असताना मध्यरात्री चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला। या गोळीबारात चोराचा जागीच मृत्यू झालाय, तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तींकडून वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। किल्ले रायगडावर जाणारा पायी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटक आणि प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। या दरम्यान डोंगरावरील दरडी आणि दगड काढण्याचं काम केलं जाणार आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। आरटीपीसीआरला कार्यान्वित करण्यात आलं असून स्वतंत्र वॉर्डची देखील व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। धुळ्यातील विश्रामगृहातील खोलीमध्ये सापडलेल्या 2.25 कोटीच्या रकमेप्रकरणी आता नाशिकच्या आयकर विभागाचं विशेष पथक चौकशी करणार आहे। धुळे जिल्हा पोलिसांनी यासंदर्भात नाशिक आयकर विभागाला पत्र दिलंय। राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांसह वीट व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हजारो वीट कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते, तसंच अपरिमित हानी झाल्यानं व्यावसायिक कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे। येवला आगाराला मिळालेल्या 5 नवीन एसटी बसेसवरून येवल्यामध्ये श्रेयनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। मंत्री छगन भुजबळांनी बसेसचं लोकार्पण केल्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी बसेसला शिवसेनेचं ध्वज लावून पुन्हा लोकार्पण केलं। अवघ्या 1 तासात 5 बसेसचं 2 वेळा लोकार्पण करण्यात आलं। बुलढाण्यामध्ये दिव्यांग ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्व्हे करताना गावातीलच व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली। बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई बाईक टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी ऑटो रिक्षा कृती समितीच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करत निवेदन देण्यात आलं। पंढरपूरच्या आषाढी यात्रेचा सोहळा 6 जुलैला संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार असून वारकऱ्यांना पालिकेच्या वतीनं सीलबंद पाणी आणि लिंबू सरबत देण्यात येणार आहे। यासाठी पालिकेला 3 कोटींचं टेंडर देण्यात आलंय। गडचिरोलीच्या बोडेना गावात टीव्हीवरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आहे। आवडतं चॅनल पाहू दिलं नाही म्हणून 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं।
नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय। कोंडाईबारी घाटात वन्य प्राण्यांचा वावर असल्यानं प्राण्यांसाठी सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे। मात्र तरीही बिबटे रस्त्यावर येत असल्यानं अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे। जालना जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्या पार पडल्यात। आता विनंती बदल्या पार पडणार आहेत। यासाठी जवळपास 230 जणांना विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेत। बार्शी तालुक्यातील कोरेगाव इथे उडीद पिकाचं मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान झालंय। ऐन काढणीच्या वेळेला उडीद पिकावर पावसाचा मारा झाल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे। त्यामुळे उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या गांधीनगर इथे भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण संस्था आहे आणि या ठिकाणी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ विमानांच्या 43व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू झाला। सोहळ्याला कर्नल कमांडर लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी वाढवावी तसंच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला मान्यता देण्याच्या उद्देशानं आमदार भावना गवळी यांनी स्वतःची पुस्तक तुला केली। यावेळी या पुस्तकांचं गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगन आदेश उठवल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली। यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत यांच्यासह 900 जणांचा मतदार यादीमध्ये समावेश आहे। नागपुरात 155 कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गुन्हे शाखेनं विक्रेता बंटी साहूच्या कार्यालयावर छापा टाकला। सध्या तपासामध्ये 87 बनावट कंपन्या आढळून आल्यात। यात 1000 कोटींचा फसवणुकीचा अंदाज वर्तवण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरातील कंत्राटदाराचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। बांधकाम कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी वस्तूंसाठी एजंटकडून 1200 ते 1500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रमुख रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारलाय। समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे। पंढरपुरात जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली। यावेळी समाधान आवताडे, प्रणव परिचारक यांनी कार्यकर्त्यांसह रॅलीमध्ये सहभाग घेतला। सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमध्ये महापालिकेनं अतिक्रमण मोहीम राबवली तर गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान दिलंय। लष्करी हद्दीतून बोटीच्या साहाय्यानं दिवसा ढवळ्या वाळू उपसा केली जाते। मात्र या सगळ्यावर प्रशासनानं मौन धारण केलंय। लोणावळ्यामध्ये मिशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली। मावळ पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान काढलेल्या रॅलीमध्ये मुस्लिम समाजानं मोठा सहभाग घेतला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची आढावा बैठक देहूच्या मुख्य मंदिरात पार पडली। या बैठकीत पालखीची सुरक्षा आणि वारकऱ्यांचं आरोग्य, रस्ते, पाणी यासंदर्भात चर्चा करण्यात आली। वडिवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आडले डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यात आलेली आहे। आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत याबाबत बैठक पार पडली। अमरावतीच्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील 38 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुक्काम केलाय। 1 दिवस मेळघाटसाठी या उपक्रमाअंतर्गत मुक्काम असणार आहे। 7 जून ते 9 जून या दरम्यान भिवंडी निजामपूर शहर पालिका कार्यक्षेत्रामध्ये बकरी ईद सण साजरा होणार आहे। यासाठी पालिका आयुक्तांनी बैठक घेत कामाचा आढावा घेतला। खरबुजाचा भाव सीझन संपता 40 रुपयांवर पोहोचलाय। खरबूज हे बऱ्यापैकी सर्व मोसमात महाराष्ट्रात दिसतंय। मात्र डोळ्यांसाठी चांगलं असल्यानं खरबुजांची मागणी कायम आहे।